Cancer Healer Center, a new beginning. बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि घुलेला मारहाण खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याची माहिती। महादेव गित्ते आणि सनी आठवलेकडून वाल्मिक कराडला मारहाण, कराडनं खोट्या गुन्ह्यात अडकवलं। जेलमध्ये जाण्याआधी गित्तेचा व्हिडिओ, सुरेश धस यांची माहिती। वाल्मिक कराड आणि घुलेला झालेल्या मारहाणीचे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळलंय। फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद, मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट। वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा। सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह आलिशान ऑफिसचे फोटो व्हायरल। मुंबईतील मालाडमध्ये काल कलश यात्रेदरम्यान तणाव, भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या 2 तरुणांना मारहाण झाल्याची माहिती आहे। मॉब लिंचिंगचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवणार, म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली। संजय राऊतांचं विधान। 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो, अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा। शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर, सूत्रांची माहिती। भाजपच्या अध्यक्षपदी आपली व्यक्ती असावी अशी संघाची भूमिका। मोदींना सरसंघचालकांना भेटावं लागतं, त्यावरून भूमिका स्पष्ट, संजय राऊतांचा दावा। औरंगजेबाची कबर एएसआय प्रोटेक्टेड, कायद्यानं संरक्षण मिळालंय। औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। औरंगजेबाच्या कबरीचा अनावश्यक मुद्दा उचललाय। मृत्यू इथं झाल्यानंच कबर बांधली, ज्यांची श्रद्धा आहे ते जातील, संघाच्या भैयाजी जोशी यांचं वक्तव्य। कुणाल कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला येणार का, याबाबत साशंकता। दुसऱ्या समन्सनंतर कामराचा अद्याप खार पोलिसांशी कोणताही संपर्क नाही। मी गुढी उभारत नाही, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या, आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांना सर्व सत्ता आपल्या हातात पाहिजे, त्यामुळेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामधील अंडा सेलमध्ये रवानगी, कोरटकरवर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार। छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्नीकडूनच जीवे मारण्याचा प्रयत्न, जीवे मारण्यासाठी जादूटोणा आणि विषप्रयोग केल्याचंही समोर, महिलेसह मेहुणा आणि मित्र अटकेत। नोटबंदी काळातील 101 कोटी रुपये राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून जुन्या नोटांबाबत निर्णय होतच नसल्यानंच जिल्हा बँक प्रशासन हतबल, तर बँकांनी जुन्या नोटा मुदतीत परत न दिल्याचा आरबीआयचा दावा। 1 रुपयात पीक विमा योजना आता गुंडाळणार, भरपाईचे 4 निकषही वगळण्याचे निर्देश, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमधील बैठकीत निर्णय। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध कोलकाताची लढत, मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा, तर कोलकाता विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार, वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर, उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार। Cancer Healer Center, a new beginning.